एमएचसेट पेपर 1चा अभ्यास स्मार्ट पद्धतीने कसा करायचा? चला, यावरच आज आपण सविस्तर बोलणार आहोत. सगळा अभ्यास करूनही स्कोअर का कमी येतो? पेपर 1साठी स्मार्ट स्टडी नक्की कशी करायची? हा गोंधळ खूप जणांच्या मनात असतो. आणि याच समस्येपासून आपण आज सुरुवात करूया. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आधी पेपर 1चं आव्हान आणि दिशा समजून घेऊ. महत्त्वाचं म्हणजे नेमकं काय हे पाहू. त्यानंतर स्मार्ट अभ्यासाचा क्रम, PYQ ट्रेंड्स कसे वापरायचे, यशाची 5 पायरी पद्धत आणि शेवटी अंतिम रणनीती कशी असावी यावर बोलूया. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. पेपर 1 आव्हान आणि दिशा. सगळ्यात आधी बेसिक गोष्टी समजून घेऊ. तर पेपर 1चं स्वरूप बघा. सगळ्यांसाठी कॉमन पेपर आहे. 50 प्रश्न, 100 गुण आणि वेळ फक्त 1 तास. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, निगेटिव्ह मार्किंग नाही. म्हणजे प्रत्येक प्रश्न अटेम्प्ट करायचा आहे, काहीही झालं तरी. बरं, मग या पेपरमध्ये तपासलं तरी काय जातं? तर टीचिंग आणि रिसर्चची क्षमता, तर्कशक्ती, आकलन क्षमता, विचार किती वेगवेगळ्या दिशांनी चालतो आणि अर्थातच थोडं जनरल अवेअरनेस. म्हणजे एकाच वेळी अनेक गोष्टींची चाचणी इथे होते. आता वळूया एका फार महत्त्वाच्या मुद्द्याकडे. महत्त्वाचं म्हणजे नेमकं काय? आपण सोप्या विषयांच्या पलीकडे जाऊन विचार करूया. आपण महत्त्वाचे विषय म्हणजे काय समजतो? जे सोपे आहेत ते? नाही. महत्त्वाचे विषय म्हणजे ते जिथे कॉन्सेप्ट्स पक्के आहेत, जे मागच्या परीक्षांमध्ये वारंवार विचारले गेले आहेत आणि जिथे गुण मिळवणं तुलनेनं सोपं आहे. म्हणजे कमी वेळेत जास्त मार्क्स देणारे टॉपिक्स. इथेच खरा फरक पडतो एका अंधळ्या अभ्यासात आणि एका स्मार्ट अभ्यासात. एकीकडे अंधाधुंद सगळंच वाचत सुटायचं, जुन्या प्रश्नपत्रिका बघायच्या नाहीत, आणि दुसरीकडे स्मार्ट अभ्यास म्हणजे फक्त हाय यील्ड एरियावर फोकस करणं, PYQ ट्रेंड्स वापरणं आणि जास्तीत जास्त स्कोअर कसा करता येईल यावर लक्ष देणं. 100% सिलेबस पूर्ण करण्याच्या मागे लागण्यापेक्षा हे जास्त फायद्याचं आहे. मग आता प्रश्न येतो की सुरुवात कुठून करायची? कोणत्या विषयांना प्राधान्य द्यायचं? चला, तेच पाहूया. हा बघा, हा आहे स्मार्ट अभ्यासाचा प्राधान्यक्रम. सगळ्यात आधी टीचिंग ॲप्टिट्यूड आणि रिसर्च ॲप्टिट्यूड हे 2 घटक खूप महत्त्वाचे आहेत. त्यानंतर रिझनिंग आणि कॉम्प्रिहेन्शन, कारण इथे सराव महत्त्वाचा आहे. आणि मग कम्युनिकेशन, ICT, पर्यावरण आणि उच्च शिक्षण यांसारखे विषय. हा क्रम फॉलो केल्याने आपला पाया मजबूत होतो आणि महत्त्वाचे टॉपिक्स आधी कव्हर होतात. आता बोलूया आपल्या ब्रह्मास्त्राबद्दल, म्हणजेच PYQs. मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका आपल्या स्मार्ट तयारीसाठी कशा मार्गदर्शक ठरतात ते पाहूया. फक्त प्रश्न सोडवणं म्हणजे PYQ ॲनालिसिस नाही. त्यात काय बघायचं? तर कोणत्या कन्सेप्ट्स पुन्हा पुन्हा विचारल्या जात आहेत, प्रश्नांची स्टाईल कशी आहे, कुठे आपल्याला अडकवलं जाऊ शकतं, टीचिंग, लर्निंग किंवा रिसर्चच्या कोणत्या टर्म्स महत्त्वाच्या आहेत, रिझनिंगचे कोणते पॅटर्न्स परत परत येत आहेत, आणि ICT, पर्यावरणासारख्या विषयांमध्ये कोणते फॅक्ट्स लक्षात ठेवायचे आहेत, हे सगळं विश्लेषण करणं गरजेचे आहे. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, PYQs हे ट्रेंड ॲनालिसिससाठी आहेत. प्रश्न कोणते येतील हे सांगण्यासाठी नाहीत. ते आपल्याला एक दिशा देतात, रस्ता दाखवतात. त्यामुळे ट्रेंड समजून घ्या, प्रश्न रिपीट होण्याची अपेक्षा करू नका. ओके, तर काय वाचायचं आणि कसं विश्लेषण करायचं हे कळालं. आता ह्या सगळ्याला एकत्र जोडून एक 5 पायऱ्यांची सक्सेस मेथड बनवूया, संकल्पनांपासून उजळणीपर्यंत. पण ही मेथड बघण्याआधी काही सामान्य चुका बघूया, ज्या टाळायलाच हव्यात. अनेक जण PYQsकडे दुर्लक्ष करतात किंवा प्राधान्यक्रम न ठरवता काहीही वाचत बसतात. कमी महत्त्वाच्या गोष्टींवर खूप वेळ वाया घालवतात. आणि हो, खूप सारं स्टडी मटेरियल गोळा करण्याची सवय ही पण एक चूकच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रिव्हिजन नोट्स न बनवणं. तर मग योग्य पद्धत कोणती? ह्या 5 पायऱ्या फॉलो करा. 1. आधी कन्सेप्ट समजून घ्या. 2. त्या टॉपिकवरचे MCQs सोडवा. 3. जुन्या प्रश्नपत्रिकांमधले त्या कन्सेप्टवरचे प्रश्न तपासा. 4. त्याचे शॉर्ट नोट्स काढा, जे रिव्हिजनला उपयोगी पडतील. आणि 5. नियमितपणे मिक्स रिव्हिजन करा. हे सायकल सतत फिरवत राहिलं की अभ्यास पक्का होतो.
आता एक गोष्ट लक्षात घ्या की एका सरासरी विद्यार्थ्यासाठी सुद्धा काही टॉपिक्स हमखास गुण मिळवून देणारे असतात. जसं की टीचिंग ॲप्टिट्यूडचे बेसिक्स, रिसर्चमधल्या महत्त्वाच्या व्याख्या आणि पद्धती, सरावाने रिझनिंगचे पॅटर्न्स जमतात, कॉम्प्रिहेन्शनमध्ये काळजीपूर्वक वाचन केलं की मार्क्स मिळतात आणि ICT, पर्यावरणासारखे विषय रिव्हिजनवर अवलंबून असतात. यावर फोकस केला तरी स्कोअरमध्ये मोठा फरक पडतो. चला, आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आत्तापर्यंत जे काही पाहिलं त्यातून आपल्यासाठी अंतिम रणनीती काय असेल ते थोडक्यात पाहूया. तर संपूर्ण चर्चेचा सारांश काय? 1. विषय सोपे आहेत म्हणून नाही तर जास्त गुण देणारे आहेत म्हणून त्यांना प्राधान्य द्या. 2. PYQचा वापर पॅटर्न समजून घेण्यासाठी करा, प्रश्न कॉपी पेस्ट होतील यासाठी नाही. 3. संकल्पना, MCQs, PYQs, नोट्स आणि रिव्हिजन हे 5 पायऱ्यांचं चक्र विसरू नका. आणि 4. अंधाधुंद अभ्यास आणि उगाच मटेरियल गोळा करणं या चुका टाळा. बस एवढं जरी लक्षात ठेवलं तरी खूप झालं. तर मग पेपर 1 मध्ये चांगला स्कोअर मिळवण्यासाठी एक स्पष्ट दिशा आता मिळाली आहे नाही का? आता गरज आहे ती फक्त योग्य दिशेने तयारी सुरू करण्याची. तर करूया सुरुवात?